चला निघतो मी. ओम, थँक्यू व्हेरी मच. अहो थँक्स काय म्हणताय? आणि ओम, आता तू अजिबात काळजी करू नकोस. मी आलीये ना, हिला बरं वाटल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. ए मला बरं वाटतंय. हो बरं वाटतंय म्हणे. मी इथे राहिले तर काही प्रॉब्लेम आहे का तुला? मला काही प्रॉब्लेम नाहीये. मग मी दिवसभर ऑफिस मध्ये जाणार, तर तुला इथे राहून एकटीला बोर व्हायचं असेल तर तू राहा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही नाही, तू ऑफिसला जाणार नाहीयेस इशू. आई मी ऑफिसला जाणार आहे प्लीज. त्या म्हणतायत ते बरोबर आहे. जरा विश्रांती घे, उगाच दगदग करू नकोस. जरा विश्रांती घेशील ना तर अधिक जोमाने कामाला लागशील. का दिवसभर घरात बसून लग्नाचं स्वप्नरंजन करत राहायचं, त्याच्यापेक्षा मी जाते ना ऑफिसला. ओम, तुझा ट्रेक कसा झाला रे? मस्त झाला, खूप मजा आली मला. काय ना, माझी खूप चिडचिड होत होती. रुटीनला ना मी खूप कंटाळलो होतो. मला कळत होतं की मी उगाच चिडचिड करतोय लोकांवर. मला त्याची कारणं पटत होती, पण समोरच्याला पटत नव्हती. म्हणून ना मला त्यातनं ब्रेक हवा होता, म्हणून मी गेलो ट्रेकिंगला. आणि मी खूप रिलॅक्स झालो. पण यावेळेला ना मी नेहमी ज्या वाटेने जातो त्या वाटेने नाही गेलो, तर एक वेगळीच वाट ढूंढाळली. वेगळ्याच वाटेने गेलो माझ्या डेस्टिनेशन. मी सुरुवातीला भीती वाटली मला की मी पोचीन की नाही, आणि मी हरवलो तर. पण नंतर तीच भीती आणि तेच थ्रिलला मी खूप एन्जॉय करायला लागलो. आणि जेव्हा मी डेस्टिनेशनला माझ्या पोचलो तेव्हा तर काय फारच मजा आली मला. मग मला वाटलं की हाच तो आनंद आहे, घाबरायचं कशाला. आपलं डेस्टिनेशन ठरलंय ना, ते वेगळ्या वाटेने आपल्याला मिळूच शकतं. बरोबर आहे बघ इशू. तोच आनंद घेऊन आलोय मी, आणि आता खूप शांत आणि रिलॅक्स वाटतंय मला. हो ना. ओके बाय. हा, सावकाश जा रे.